येणारे शब्द, वापरात येणारे शब्द वाक्य शब्द मी तुमच्या व्हॉट्सअपला टाकले आहे. बोलायचं नाहीये, लक्ष द्या. आणि हे एक जे वाक्य आहेत अमर तुझ्या जागेवर तुम्हाला लिहून घ्यायचे आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. बघा मराठीचं वाक्य आहे काय बघा, असे होते. याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, असे होते. बघा नीट लक्ष द्या. आणि हे आपल्याला दररोज 10 वाक्य शिकायचं आहे. मग आपण डोंटचा वापर करून शिकलो होतो, बरोबर आहे. कॅनचा वापर करून शिकलेले होतो. तर आता असे आपल्याला डेली 10 ते 15 वाक्य शिकायचे आहे. बघा असे होते. It happens. It happens. काय म्हणायचं? It happens. It happens. बाहेर वाट बघ. बघा वाचा. बाहेर वाट बघ. हे वाक्य कसं आहे? आनंद बोल नको. बाहेर वाट बघ. हे वाक्य मराठी मधलं आहे. याच वाक्याला आपल्याला इंग्लिश मध्ये करायचंय. कसं करायचं बघा. वेट. वेट म्हणजे एखाद्याला आपण वाट बघायला होतो. वेट आउटसाइड. काय म्हणायचं? म्हणा वेट आउटसाइड. वेट आउटसाइड. सर्वांनी म्हणा वेट आउटसाइड. वेट आउटसाइड. असे होते ना. इट हॅपन्स. इट हॅपन्स. इट हॅपन्स. इट हॅपन्स. वेट आउटसाइड. वेट आउटसाइड. आता तिसरं वाक्य. जे काही आपण म्हणतो ना जे काही. मराठी बोलत असताना आधीमध्ये असे वाक्य येतात. जे काही. जे काही होतं ते दिलं म्हणतो ना आपण. शिवानी बोल नको. जे काही. जे काही ना व्हॉट एव्हर. काय म्हणायचं? व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर म्हणा. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर म्हणा सर्वांनी. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. सर्वांनी म्हणा. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर. वेट आउटसाइड. वेट आउटसाइड. इट हॅपन्स. इट हॅपन्स. आता निघून जा. हा आपण म्हणतो ना निघून जा. कोणतरी बोलत आहे ना एवढं सांगून. निघून जा. निघून जायला काय म्हणायचं? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. इथून निघून जा. गेट लॉस्ट हिअर. इथं फक्त निघून जा. निघून जा म्हणजे गेट लॉस्ट. काय म्हणायचं? गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. हे भगवान. आपण बोलता बोलतो म्हणतो का नाही. काय म्हणतो? अरे देवा. हे भगवान. हा त्याला म्हणायचं ओ माय गॉड. ओ. ओ यस. ओ. ओ माय गॉड. बघा किती वाक्य झाले? आपल्याला डेली 10 वाक्य लिहायचे आहे. आता नंतरचं बघा. इथे कुणी आहे? पुढचं वाक्य आहे समजा ना. मराठी नाही. मराठी समजा ना. नंतरचं वाक्य काय? इथे कुणी आहे? इथे कुणी आहे. इथे कुणी आहे? someone's here. Someone's here.
ते लक्षात राहिलं. तसं हे आपल्याला दररोज आपापल्यामध्ये तुमच्यामध्ये हे बोलायचं आहे. आपापसामध्ये हे एकमेकाला विचारायचं आहे, एकमेकाचा अभ्यास घ्यायचा आहे आणि मी किती पाठ केले हे स्वतः दाखवायचं आहे. हे इंग्लिश बोलून दाखवायचं आहे. लक्षात आलं? बाहेर निघून जा. काय म्हणतात? गेट आउट किंवा गेट लॉस्ट. लक्षात आलं? हे माझं आहे. दिस इज माय. लक्षात आलं? हे भगवान, ओ माय गॉड. हे अशी छोटे छोटे जे वाक्य आहेत ते आपल्याला काय करायचे वैष्णवी? लक्षात ठेवायचे आहे. एखाद्यानं तुम्हाला एखादी वस्तू परत दिली तुमची तुम्हाला, तर तुम्ही त्याला काय म्हणायचं? थँक्यू म्हणायचं. हे तुम्हाला जसं पाठ आहे तसं हे सुद्धा तुम्हाला पाठ असलं. समजलं? आवडलं?